कधी विचार केलाय का? जे आपल्याला समजून घेतल्यासारखे वाटायचे, तेच लोक एक दिवस पूर्ण अनोळखी का होतात? लोक बदलत नाहीत. आपण त्यांच्यावर ठेवलेली अंधश्रद्धा तुटते. नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एका खूप खोल विषयावर. लोक का बदलतात? हा व्हिडिओ कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी आहे, जेणेकरून आपल्याला कमी त्रास होईल. आपण एखाद्या माणसाला ओळखत नाही. आपण त्याच्याबद्दल एक कल्पना तयार करतो, एक इमॅजिनेशन करतो आणि हळूहळू त्या इमॅजिनेशनवरच आपण प्रेम करायला लागतो. जेव्हा समोरचा माणूस त्या कल्पनेत बसत नाही, तेव्हा आपल्याला वाटतं तो बदलला. बरोबर आहे? पण सत्य हे असतं, माणूस तोच असतो. फक्त आपल्या अपेक्षा त्याच्याबद्दल जास्त झालेल्या असतात. अजून मानसशास्त्र एक कठोर सत्य सांगतं. बहुतेक नाती गरजेवर उभी असतात. जिथे गरज असते, तिथे आवाजात आपुलकी असते, तिथे वेळ काढला जातो, तिथे काळजी दाखवली जाते. आणि जेव्हा गरज संपते, उत्तरं उशिरा येतात. बरोबर आहे? तिथे संवाद थोडा कमी होतो, कदाचित तो थांबतोही. माणसं दूर जातात. हे स्वार्थ नाही, हा मानवी स्वभाव आहे. सुखात सगळे आपले वाटतात. हसण्यात, यशात, उत्सवात कोणीच कमी पडत नाही. पण जेव्हा आयुष्य अडचणीत टाकतं, जेव्हा माणसावर संकट येतात, जेव्हा माणूस एकटा पडतो, तेव्हा माणसं दोन प्रकारची होतात. काही माणसं तुमच्या शेजारी उभी राहतात, तुम्हाला सपोर्ट करतात. तर काही माणसं थोडी लांब राहतात आणि शांतपणे आपल्या आयुष्यातून निघून जातात. इथे कोणी बदलत नाही, फक्त खरी जागा स्पष्ट होते. सुरुवातीलाच काही गोष्टी जाणवतात. थोडीशी बोलण्यात विसंगती जाणवते. कधी-कधी शब्द आणि कृती जुळत नाही, पण आपण म्हणतो, नाही नाही, ती काही वाईट नाही. आपल्याला त्यांच्याकडून अजूनही अपेक्षा असतात. पण जसा जसा वेळ जातो, तसा तसा आपला त्रासही वाढत जातो. सगळ्यांकडूनच सारखी निष्ठा, प्रेम, प्रामाणिकपणा अपेक्षित ठेवणं चूक आहे. कोणी कमी देत असेल, तर ते त्याचं मर्यादित सामर्थ्य आहे. लोक अचानक बदलत नाहीत. ते हळूहळू आपल्याला दूर ढकलतात किंवा ते आपल्यापासून थोडे दूर जातात. काही जण तुमच्याशी नाती बदलवतात. ते फक्त तुमची गरज संपल्यावर त्या नात्यातून मोकळे होतात. सर्वात जास्त दुखवणारी गोष्ट माहिती आहे का काय आहे? कोणी बदललं तरी सुद्धा आपण त्यांच्याकडून तीच अपेक्षा करतो किंवा तेच नातं कायम राहावं अशी आशा करतो. पण हे आपण अंधपणे ठेवलेला विश्वास असतो. शांत माणसं ओरडत नाहीत, ती हळूहळू गप्प होतात. यातून आपण एकच करू शकतो, लगेचच कोणाबरोबरही अटॅच होऊ नये. माणसांची कृती बघावेत, शब्द बघू नयेत आणि स्वतःला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. आणि नात्यांमध्ये योग्य अंतर ठेवावे. जर कोणी बदललं असेल,
तर स्वतःला दोष नाही द्यायचा. कधी कधी देव काही लोकांना आपल्यापासून स्वतःच दूर करतो, जेणेकरून आपण स्वतःला त्या लोकांपासून वाचवू शकू. बरोबर आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर समजा तुम्ही आयुष्यात खूप काही सहन केलेलं आहे. आता फक्त एवढेच करा, शांत राहा आणि थोडं तरी स्वतःसाठी जगा. धन्यवाद.